नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे. तर गुढीपाडव्यानिमित्त मी तुळशीबागमधून जी काही शॉपिंग केली होती त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. होप सो याआधी तुम्ही तो पाहिला देखील असेल. तर जी काही शॉपिंग केली होती त्या रिलेटेड मला जो व्हिडिओ शूट करायचा होता त्यासाठी जे काही मटेरियल होतं ते मी बेडरूममध्ये ठेवलं होतं, म्हणजे बॅगसोबतच सर्व. तर म्हटलं चला आता हॉलमध्ये सर्व गोष्टी आणते आणि त्यानंतर मग व्हिडिओ शूट करते. एक व्हिडिओ जर शूट करायचं म्हटलं ना त्यामागे बरीच मेहनत आहे. मग सर्व व्यवस्थित जमा करा, त्यानंतर ट्रायपॉड सेट करायचं, स्वतःला तयार करायचं आणि त्यानंतर मग जो काही हॉल व्हिडिओ असेल तो शेअर करायचा. तिकडे बेडरूममध्येच मी शूट करणार होते, पण इतकं जास्त ऊन येत होतं आणि आतमध्ये ना मग लाईट जी आहे ना ती रिफ्लेक्ट होत होती. त्यामुळे मग विचार केला की हॉलमध्येच करूयात, व्यवस्थित होईल. तर आता इथे तेच व्हिडिओ शूट करायचा होता. सुरुवातीला तर जे काही मटेरियल मी आणलेलं होतं त्या सर्व गोष्टी इकडे घेऊन आले. त्यानंतर मग आता मशीन जी काय आहे ती फिरवते आणि त्यावरती व्हिडिओ शूट करते. असं काहीसं शूट केलं जातं. शूट झाल्यानंतर मग जे काही सामान मी तिथे शूट करून झाला होता तो इकडं बेडरूममध्ये आणला ठेवण्यासाठी आणि मग कपाट ओपन केलं. इतकं जास्त खराब झालं होतं. जेव्हापासून हळदी कुंकू आणि बोरनान झाले ना तेव्हापासून मी कपाटच आवरलं नव्हतं. लिटरली ते कपाट जसं आहे तसं फक्त कपडे काढायचे आणि तसेच घालायचे असं चाललं होतं. पण आज विचार केला की नाही, जी काही ज्वेलरी वगैरे असेल किंवा बाकीचे कपडे असेल व्यवस्थित ऑर्गनाईज करूयात. मग ब्लाऊजचं काम केलं नाही, इकडे कपाट आवरायला घेतलं. सर्व ज्या काही वस्तू आहेत त्या सुरुवातीला बाहेर काढते आणि त्यानंतर मग ठेवते. आता कसं ऑर्गनाईज करते वगैरे हे काही डिटेलमध्ये दाखवणार नाहीत. सर्वजण करतात त्याच पद्धतीने मी करते, म्हणजे 3 सेक्शन वाईज वेगवेगळं असं. तिकडे कपाट आवरायचं काम चाललं होतं आणि इकडे दुपारच्या जेवणाची तयारी करत होते. सकाळी नाश्त्यामध्ये सुद्धा मी इथे डोसाच बनवला होता आणि दुपारी कपाट आवरायला काढलं, त्यामुळे माझ्याकडे काही जास्त असा वेळ नव्हता. जेवायला जर जास्त वेळ घातला तर मग नंतर काम तसंच राहतं, म्हणून सकाळी जे काही बॅटर उरलेलं होतं तेच मी इथे मिक्स केलेलं होतं. सुरुवातीला थोडंसं मीठ घालून घेतलं आणि त्यानंतर छान असे स्पंज डोसा बनवून घेतला. कधी कधी काम इतकं असतं की पाणी प्यायला सुद्धा फुरसत नसते आणि उन्हाळा असला की ताण खूपच लागते आणि जेवण कमी जातं. तसंच होतं नेहमी. इतके जास्त छान स्पंज डोसा झाला होता ना, रात्री मला बॅटर मिक्स करायचं विसरून गेले होते, पण मी सकाळीच ग्राइंड वगैरे केलं आणि छान डोसा झाला होता, एकदम स्पंजी. सोबत फक्त खोबऱ्याची चटणी बनवलेली होती आणि त्यानंतर मग कपाट जे आहे ते पूर्णच छान असं ऑर्गनाईज झाले. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित मी फोल्ड वगैरे कपडे जे काय आहेत ते ठेवलेत आणि जी काही एक्स्ट्राचे कपडे असतील जे की वापरात येत नाही किंवा उन्हाळ्यासाठी ते काही उपयोगी नाही असे जाड कपडे जे आहेत ते बाजूला केले आणि त्याची जी काही बॉक्स असेल त्याच्यामध्ये घालून वरती ठेवून दिले, म्हणजे जास्त पसाराही नको. जर लिमिटेड कपडे असेल तर व्यवस्थित ऑर्गनाईजसुद्धा राहतात. त्यानंतर मग दुपारच्या वेळेस माझा भाऊसुद्धा आला होता. आम्ही थोडा वेळ बाहेर गेलो. मिनी ब्लॉगमध्ये मी दाखवलंच होतं. बाहेर गेलो त्यानंतर मग त्यालासुद्धा डोसा खाण्याची इच्छा झाली होती. त्याच्यासाठी मग मी बॅटर विकतच आणलं, डोसा वगैरे बनवला आणि त्यानंतर मग आम्हाला जायचं होतं सणसवाडीला माझ्या मावशीकडे. त्यांची ॲनिव्हर्सरीसुद्धा होती आणि काकाने आवर्जून बोलवलं होतं जेवणासाठी. तर म्हटलं चला तिकडे जाऊयात. मग त्याला म्हटलं आवर आणि चला आपण निघूयात. तर थोडंसं काम केलं बाहेरचं आणि त्यानंतर मग संध्याकाळी 6:15 6:30च्या दरम्यान आम्ही निघालो. बऱ्याच क्लिप त्याने मला शूट करून दिल्या आणि तो खूप छान कॅमेरामॅन आहे. शूट करायचं ना त्याला खूप जास्त नॉलेज, नेमकं अँगल कोणता घ्यायचा किंवा व्यवस्थित त्याच्यावरती फोकस कसं करायचं. ज्या काही 2-3 क्लिप तुम्हाला व्यवस्थित दिसल्या असतील ना त्याने शूट केल्या होत्या. रविवारी त्याला सुट्टी असते, तो नेहमी घरी जातो, पण आज तो घरी गेला नव्हता कारण की ते गेले होते फिरायला. त्यामुळे मग आला होता आज इकडे. तर म्हटलं चल संध्याकाळी यांना यायला लेट होणार होतं, यांना काय पॉसिबल नव्हतं, तर म्हटलं आपण दोघं जाऊन येऊयात. त्यासाठी आम्ही निघालो होतो टू व्हीलरवरती. टू व्हीलरचा प्रवास ना खूप दिवसानंतर मी केला. बरेच दिवस झाले टू व्हीलरवरती फिरण्याचा काय असा योग आलाच नव्हता. राममुळे आम्ही काही फिरत नव्हतो. डायरेक्टली ऑटोमध्ये बसायचं, काय घ्यायचं ते घ्यायचं आणि लगेचच घरी यायचं. गेल्यानंतर इथे ॲनिव्हर्सरी मस्त अशी छान सेलिब्रेट झाली. जेवण वगैरे सुद्धा तिथंच झालं. थोडा वेळ गप्पा गोष्टी झाल्या. रोजच्या कामातून कधीतरी बाहेर जायचं आणि त्यानंतर मग असं काहीतरी प्रोग्राम अटेंड केले फॅमिलीमध्ये की छान वाटतं. जवळच आहे, अर्धा तासामध्ये वाघोलीतून पोचतं, त्यामुळे जास्त काही वेळ लागत नाही. थोडा वेळ गेलो, प्रोग्राम वगैरे आवरला आणि लगेचच पाठीमागे आलो होतो. तिथून घरी आल्यानंतर मी काही शूट केलं नाही. तो गेला पुण्याकडे आणि मी इकडे घरी, मला त्याने आणून सोडलं. दुसऱ्या दिवशी डायरेक्टली आता मी इथे शूट करत होते. दुसऱ्या दिवशी शूट करताना ना मावशीने मला असं प्युअर म्हशीचं दूध दिलं होतं आणि खूप मोठी बॉटल होती. नेमकं त्याचं काय करू मला हेच कळत नव्हतं. मग म्हटलं थोडासा खवा बनवते, त्यानंतर बाकी चहाला ठेवता येईल आणि उरलेल्या दुधाची मग आज खीरच बनवते. इतकं जास्त घट्ट आणि प्युअर असं दूध होतं. दही बनवा असं मला वाटलं होतं, पण माझ्याकडे ना त्याच्यासाठी सॅम्पल जे काय असेल दहीचं तेच नव्हतं आणि खाली जायचा कंटाळा केला. म्हटलं चला आता शेवयाची खीरच बनवूयात. तर चला थोडक्यात रेसिपी तुम्हाला दाखवते. कढईमध्ये 2 चमचे इतकं तेल घातलं आणि त्यामध्ये जी काही शेवया आहे ते टाकल्या. आता थोड्या वेळ आपल्याला 5 मिनटं इतकंच फक्त त्याला रोस्ट करायची, जास्त वेळ पण लागत नाही. सारखं कंटिन्यू हलवायचं नाही तर मग ते जळून जातं. आणि ही जी काही शेवय होती ना ती ऑलरेडी रोस्टेड होती, पण थोडासा असा तुपाचा टच दिला ना मग अजूनच छान चव येते.
जे काही शेवया असतात त्या थोड्याशा लांब असतात, त्यामुळे हाताने थोडंसं कुस करून मगच त्या तुपामध्ये जे आहे ते थोड्या वेळ रोस्ट करून घ्यायचं त्याला. अगदी 5 मिनिटाची प्रोसेस आहे. थोडासा कलर चेंज होतो आणि त्याच्यामधून एक वेगळी स्मेल यायला लागते. पहा अशा पद्धतीने जे काय आहे ते रोस्ट झाले. आता त्यामध्ये गरम केलेलं दूध इथे मी घालणार आहे. दूध जे आहे ते नेहमी तापवूनच घालायचं, कच्चं घालू नका, नाहीतर मग चव काही व्यवस्थित येणार नाही. दूध ऑलरेडी गरम होतं. जे काही शेवई होती ती छान भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मी दूध टाकलं अंदाजेच. थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून अजून थोडंसं ॲड केलं. जर तुमच्याकडे शेवई जी आहे ती 1 वाटी असेल ना, तर 3 ते 3.5 वाटी इतकं त्याला दूध लागतं, कारण की मग नंतर थोडं घट्ट होत चालतं खीर. त्यासाठी मग आधीच थोडंसं जास्त घालायचं आणि नंतर मग कमी फ्लेमवरती थोडीशी खीर उकळली की छान घट्ट होऊन जाते. या पद्धतीने दूध वगैरे घातलं आणि एकदम फ्रेश दूध होतं. फुल क्रीमचं जे काही मिल्क असतं ना, म्हणजे अमूलचं वगैरे, ते यूज केलं तरी चालेल, त्याने सुद्धा खीर छान होते. 2 वेलचीची जी काही साल होती ती मी काढून टाकली आणि त्यानंतर मग वेलची टाकली, कारण पावडर करायला एवढा काही वेळ नव्हता. त्यानंतर मग इथे काळे मनुके आणि थोडीशी टुटी फ्रुटी होती माझ्याकडे, पण ती टाकायचीच मी विसरले. ती टाकली ना खूप छान चव येते. वरून टाकली तरी चालेल. काळे मनुके थोडेसे घातले आणि त्यानंतर मग आता याला थोड्या वेळ मी इथे शिजवून घेणार आहे. एक साधारणतः 8 ते 9 मिनिटाचीच रेसिपी आहे. पटकन बनवून तयार होते आणि जर कोणी पाहुणे वगैरे येणार असेल तर झटपट अशी रेसिपी आहे. गोडामध्ये जर काही बनवायचं असेल तर खीर हा खूप चांगला ऑप्शन आहे. त्यानंतर मग आता मी इथे साखर टाकून घेते. तुमच्या चवीनुसार आणि आवडीनुसार साखर घ्या. कोणाला जर कमी गोड आवडत असेल तर कमी टाकली तरी चालेल. आता मला तर गोड नसलं तरी चालेल, पण यांना जास्तीचं गोड लागतं, त्यामुळे थोडीशी मी जास्त साखर घातली आहे. तूप घातल्यामुळे त्याला खूपच छान चव येते आणि खीरसुद्धा टेस्टला छान लागते. झाल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये थंड करायला थोडा वेळ ठेवली आणि त्यानंतर खाल्ली तर मग खूपच छान लागेल. सर्व प्रोसेस झाल्यानंतर वरून मी थोडंसं तूप घातले आणि एकदा थोडंसं हलवून आता 5 मिनिटं गॅसवर असंच छान उकळू देईल आणि त्यानंतर मग आपली खीर जी काय आहे ती तयार होईल. इथे केसरचं दूध करून थोडंसं टाकलं तरी चालेल, कलरला खूप छान येतो जी काही खीर असेल त्याला. पण आता माझ्याकडे इथे सॅफ्रॉन म्हणजेच आपलं केसर नव्हतं, तर मग मी काय केलं, जो केक बनवायचा फूड कलर होता ना माझ्याकडे तो घातला. तुम्ही नाही घातला तरी चालेल, ऑप्शनल आहे, फक्त कलरसाठी मी घातली. आणि तसं पण कलरचा यूज जास्त जेवणामध्ये चांगला नाही, पण म्हटलं चला खूप दिवसानंतर बनवते, कलर होताच माझ्याकडे म्हणून मी इथे 2 ड्रॉप इतका ॲड केला आहे. जास्तीचा टाकू नका, 2 ते 3 ड्रॉप खूप इनफ होतात आणि छान कलरसुद्धा येतो. फायनली जी काही खीर आहे तिला बॉईल आला होता आणि बाजूला जे आहे तुम्हाला मी एका पातेल्यामध्ये दुसरा दिसत असेल तिथे खवा बनवण्यासाठी ठेवला आहे. या खीरसोबत पुरीचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं, पण आता पुरी तळायचं म्हटलं की जास्त वेळ जाईल मला आणि त्यानंतर मग बाकीचं काम तसंच राहील, म्हणून मी ते पटपट चपात्या बनवून घेणार आहे. त्यासाठी चपातीचं पीठसुद्धा मी बाजूला भिजवून ठेवले. त्यानंतर इकडे खीरसुद्धा बनवत होती आणि साईडला मध्ये खवासुद्धा बनवायला ठेवला आहे. फायनली आपली जी काही खीर आहे ती तयार होत आलेली आहे. बॉईल फक्त 5 मिनिटं चांगला येऊ द्या, म्हणजे घट्ट होते. जशी खीर थंड होत जाईल ना तशी तशी घट्ट होत चालते, त्यामुळे दूध थोडंसं जास्त ॲड करा सुरुवातीलाच. अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी आली पाहिजे. आता 5 मिनिटानंतर हा जो व्ह्यू आहे मी तो तुम्हाला दाखवते. फायनली गॅस बंद केला आणि त्यानंतर मस्त अशी लबाबदार जी काही खीर आहे ती आपली तयार झालेली आहे. खूपच छान टेस्ट आली होती. फ्रीजमध्ये ठेवली होती मी काही आणि त्यानंतर मग गरम अशी चपातीसोबत खायला काही घेतली होती. तर अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करून पहा. कशी वाटली रेसिपी ते सुद्धा कमेंट करून सांगा. छोटासा व्लॉग होता आजचा, कसा वाटला ते सुद्धा सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि हो, चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.